जमला नाही मग काय मला खाऊन सांगेल कसं कसे आहेत तुम्ही सर्वजण मस्त आहेत ना. आता मी आणि ओंकार निघालो आहे. जमेल तेवढे किल्ले आम्ही तुम्हाला दाखवू म्हणजे आम्ही काय दाखवू आम्हाला स्वतः माहिती आणि स्टार्टिंग आम्ही आमच्या इथूनच करतो जो आमच्या बिल्डिंगमध्येच बनवतात तिथूनच स्टार्टिंग करतोय. चला दाखवतेच कोणता किल्ला आहे. रायगड किल्ला दरवेळेस भारीच असतो इथला किल्ला नंबर पण येतो ना. निघालो आता कुठेच कसं ओंकारला काय आपला प्लॅन आहे स्वतःलाच माहिती नाही कुठं चाललंय ते पण निघालो पाऊस पडत होत नाही जाऊ का नको असं चाललेलं पावसामुळे निघालो. का लास्ट टाइम गणपतीला बघितलंय पूर्ण भिजलेलो रिस्क नाही घेतली यावेळेस नाही पडते म्हणून जेवढं होईल दिसले आम्हाला पण ते तोडलेत म्हणजे पावसामुळे घाण झाले ते माहिती आहे तुम्हाला म्हणून ते तर नाही बघा. आता चालतोय किसनगरला पावनखिंड बघायला कारण का तिथे लिहिलं 7 ते वर्धा मला वाटलं भेटतंय का नाही पण आहे चालू. चला दाखवतेच सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही सादर करीत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शूरवीर मावळ्यांच्या पराक्रमाची यशोगाथा. आई तुळजाभवानीला नमन करून अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ आई साहेब धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा. यशोगाथा शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची. ज्याच्या मनामध्ये राजा आणि माथ्यावरती आई तुळजाभवानी तोच खरा मावळा. 2 मार्च 1660 आदिलशहानं अफजल खानच्या वधानंतर सिद्धी जोहरला स्वराज्यावर आक्रमणाला पाठवलं. त्यावेळी शिवराय पन्हाळगडावर होते आणि हीच वेळ साधून प्रचंड सैन्याने सिद्धी जोहरनं पन्हाळगडाला भेडा घातला आणि त्या भेड्यात आपले राजे अडकून पन्हाळगडच्या वेड्यातून बाहेर पडण्याची शिवाजी महाराजांनी युक्ती केली. हा भेडा पुरून विशाळगडाकडे जाण्याचं ठरवलं आणि त्या दिवशी शिवाकाशीनं शिवरायांचा पोशाख चढवला. शिवाकाशीदांचा चेहरा हुबेहूब शिवरायांच्या सारखा होता. खरं तर शिवराय कोण हेच कळणार होतं. आपल्या स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक तसंच रायाजी बांदल फुलाजी प्रभू आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यासोबत 600 निवडक मावळी सोबत घेतले आणि या सर्वांच्या साथीनं हा वेढा फोडून विशाळगड जवळ करायचा आणि सुरू झाला गनिमिकावा. शिवाजी महाराज सिद्धी जोहरला शरण येणार आहेत असं सांगून शत्रूला गाफील ठेवण्यात आलं. त्यामुळे पन्हाळगडाला आवडलेला वेढा काही प्रमाणात ढिला केला गेला आणि अखेर दिवस ठरला 12 जुलै 1660 आषाढी पौर्णिमेची रात. रात्री 10च्या सुमाराला शिवराय पन्हाळगडावरून निघाला. झाडा झोपा आणि खास खड्यातून महाराजांची पालखी विशाळगडाच्या दिशेने धावत होता. पाऊस पडत होता. आभाळ गडगडत होतं. छाताला खडखडत होती. विजा लखलखत होत्या. पालखी धावत होती. नजरा ठासकीनं भिरभिरत होत्या आणि घात झाला. सिद्धी जोहरच्या गेलाना शिवाजी राजे वेळातून निसटले याची खबर लागली. शिवाजी महाराजांनी पालखी थांबवली आणि शिवाकाशीकडे पाणवलेल्या डोळ्याने बघून म्हणाले, काय होणार आहे तुला माहिती आहे शिवा? तेव्हा शिवाकाशीत म्हणाला, राज अहो तुमची ही कापड माझ्या अंगाला लागली. तावाच शिवा मिळाला. अहो राज तुमच्या ध्यानात येत नाही पण मला स्वर्गाचं दार दिसतंय हो. अजून काय पाहिजे या माणसाला? लोक माणूस आयुष्यभर कसा जगणार ते सांगतात तर माझ्या बाबतीत लोक म्हणतात यो शिवा असा अभिनंदन. यो महाराजांचं शिवाजी राजांचं मरण गेला आणि मनुष्यांनी हजारो वर्ष जगली. मी राज येतो राजा मुजरा असं म्हणून शिवाकाशीत यांची पालखी मुख्य मार्गाने गेली आणि शिवाजी महाराज आडमार्गाने विशाळगडाला.
आणि काही अंतर पुढे गेल्यावर आवाज आला, राज गणी मागल. काही प्रभूंनी शिवरायांना सांगितलं, राजन तुम्ही 300 सैनिक घेऊन विशाळगड जवळ करा आणि गडावर पोहोचल्यावर तोफांचं 5 बार द्या. पण शिवाजी राजे म्हणाले, हिरो तर सगळेच जमले, नाहीतर लढू काय होईल ते होईल. तेव्हा बाजी म्हणाले, राजे आख मेले तरी चालतील, पण आखाचा पोशिंदा जगला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही विशाळगडावर पोहोचत नाही तोवर एक पण गनिम या खिंडीतून पुढे सोडत नाही. आणि राजे विशाळगडाकडे बाजी प्रभू मावळ्यांना लढण्याचं बळ देत होते, सांगत होते कसे जिंकणार आपण. तेव्हा फक्त राजा नाही, या दरडीच्या छाताडावर पाय देऊन करा आणि लढा. घामाच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या बिंदूपर्यंत लढा. मी तुम्हाला वचन देतो, आज जर राजानं वाचवलं तर या कोड खिंडीच्या दगडावर तुमची नावं कायमची कोरली जातील आणि तुम्हाला तुमचा हक्कानं मागता येईल. आणि त्या हक्काचं नाव आहे स्वराज्य. स्वराज्य. आणि एकच गर्जना झाली, हर हर महादेव. सगळे मराठा सैन्य सिद्धी जोरच्या मोगल सैन्यावर तुटून पडले आणि सगळी पावत तब्बल 21 तास चालून शरीर ढकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या किमतीनं 6 ते 7 तास खिंड लढवली. खानापिरकीत पडलेले बंदूक फुलाची राहिली बांधल, जखमी झालेले स्वतःचं शरीर या कशाचंही भान बाजीनं नव्हतं. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणाची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये जणू साक्षात महादेवांचा रुद्रावतार प्रकटलेला होता. शिवाजी महाराज विशाळगडावरती त्यांनी मावळ्यांना सांगितलं, तोफा पेटवा आणि आमचे वाद वगैरे असतील. तोफा पेटवल्या गेल्या. तोफांचा आवाज बाजींच्या कानावरती पडला. बाजी म्हणाले, माझा राजा पोचला. शंभू महादेवा, पोचला राजा, पोचला. त्यांनी समाधानाने प्राण सोडले. मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमानं आणि बाजींसारख्या स्वराज्य निष्ठेच्या पवित्र रक्तानं घोडखिंड पावन झाली, म्हणून तिचं नाव पावनखिंड झालं. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सर्व शूरवीर मावळ्यांना आमचा मानाचा मुजरा. छान आहे, म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी येईल अशी स्टोरी आहे. कसं आहे ओमकार आता मेहनत घेतली आहे आणि स्टोरी आणि पूर्ण खूप सुंदर, त्यांनी खूप मेहनत घेतली, खूप सुंदर वाटलं. तुम्हाला पण दिसेलच, पूर्ण स्टोरी ऐकायला भेटणार तुम्हाला पण तिथून. आणि हा किल्ला बघून तर खूप छान वाटतंय. आता ओमकारला कुठे रायगड मी आमच्या एरियात आलो आणि पाऊस सुरू झाला आणि ते पण जोरात सुरू झाला म्हणून थांबलोय आता. काय थांबला नाही, मग काय आम्ही निघालो तसंच थोडा पडतोय असे. पण किती वेळ थांबलो आणि वेळ थांबलो आणि अजून जोरात सुरू झाला. तर मी रायगड आईमध्ये किल्ला बघायला. किल्ल्याचं नाव आहे सुधागड, पण प्रॉब्लेम झाला त्यांनी किल्ला झाकला आहे. आता तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही स्ट्रगल घेतोय ओमकार आणि चला दाखव. छान आहे, पण तो पावसामुळे झाकलाय आणि तो कागदापासून मेन तर कागदापासून बनवलाय, म्हणून फुल त्यांनी बघा प्रोटेक्ट केलंय. पण खूप छान आहे. सुधागड आणि ओमकार बोलतो सुधागड जो आहे तो किल्ला तो त्यांच्या गावाच्या जवळ आहे. ओमकार जाऊ आपण कधीतरी सुधागडला.
काय थांबायचं नाव घेतच नाही, तो परत सुरू झालाय. पण आम्ही पण ऐकत नाही. आम्ही पण खूप स्ट्रगल मध्ये चाललोय. तिथून निधी कॉल करून बोलते घरी या कुठे नका. तिथं तर काहीतरी वेगळंच चालू. ब्रेक घेतलाय. 5 पकडीत आलेलो किल्ला बघायला, पण इथे किल्ला नाही असतो ना. नाही तर आमच्या इथून सिग्नलला एक किल्ला दिसलाय, दाखवतेस तुम्हाला. आलोय आम्ही आमच्या एरियामध्ये आणि आता आम्ही चाललोय काहीतरी खायला. जायचा प्लॅन होता वेगळा, तिथून मॅडम येत आहेत, आपल्या दिदी मॅडम भेटेल असते. आम्ही मोमोज खायला आमच्या इथे मागेच. आणि आपला काय प्लॅन होता ओंकार दादा, कुठे जायचं होतं आपल्याला? म्हणजे नशिबातच नाही माझा तंदूर वडापाव. कॉलेजपासून खाते, वर्धकनगरला जातो तंदूर वडापाव खायला, पण नाही झाला. तिथं होता एक ठिकाणी, तर ते बोले ऑर्डर आहे आम्हाला, नाही भेटला. मग आता मोमोज खायला आलो. दिदी जरा बघते काय घ्यायचं, कारण खायला मोमोज एवढे आवडत. ते मोमोज आलेत पहिले, फ्राईज नाही आले. हिला फ्राईज हवे होते. चला भूक लागले. कसं वाटतंय ओंकार दादाला मोमोज राईस आणि सँडविच आलंय, आणि तिथे ताव मारायला घेतला इथे. एन्जॉय. कसं भाज्या काढते बघा. आम्ही तिथून आणि आता दीदीने केक घेतलेत. मग आता केक खातो. आणि तिने काय समझ रहे हो? सगळं सामान आमच्याकडे दिलंय. आणि सगळं बघा, छत्र्या मी पकडल्या आहेत. ओंकार दादाने सगळं बाटल्या बिटल्या पकडल्या. ही अशी चालते. देखा आपने लापरवाही का नतीजा है. आपण गपचूप खातोय. इकडे लवकर आलास यश. आणि आम्ही हा किल्ला मगाशी बघून गेलो, पण आता लाईट मध्ये परत बघायला आलो. ओंकार दादा आणि यश चाललेत. किती किल्ले आम्ही अजून 4च होतो, पण पावसाने. आणि आता दरवेळेच आमचं ठरलेलं आहे करतो. आता अचानक निघालो म्हणून. वडापाव खायचा होता. तो तर बोलूच नका, तो नशिबातच नाहीये. थँक्यू आल्याबद्दल. मंडळ आभारी आहेत, पण फोन केला म्हणून. मग आता तांदूळ घेतले त्यांचा. आता मग आपला आजचा दिवस बघितलाच तुम्ही. जमले तेवढे किल्ले दाखवलेच, मी पण बघितले. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.